पुन्हा पुन्हा इच्छा करतो तो एक पढत मूर्ख असं समजावं. ज्याच्याकडे कीर्ती येणं स्तुती करी, म्हणजे ज्या माणसाच्या ठिकाणी काही कौतुक करण्यासारखं फारसं काही नाहीये, पण त्याची वारेमाप स्तुती करत राहणं, जरुरीपेक्षा अधिक स्तुती करणं, तो एक मूर्खच आहे. सवेची निंदा अनादरी तो एक मूर्ख. आपल्याविषयी कुणी काही वेगळं बोललं किंवा हे तुमचं आवडलं नाही बुवा, हे तुम्ही असं बरोबर नको होतं करायला, असं काही सुचवलं, ते ज्याला पटत नाही किंवा जो पटवून घेत नाही तो एक मूर्ख. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडच. आजच्या भाषेत बोलायचं तर ज्याच्या वागण्याला ट्रान्सपरन्सी नाही, ज्याच्या ठिकाणी पारदर्शक पण नाही, की जे बोलतो तेच त्याच्या मनात आहे असं ज्याच्या बाबतीत घडत नाही. बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख. म्हणाले यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन. म्हणजे योग्य काय, कुणी जर विचारलं हे कसं आहे, मग विचारलं हे कसं झालंय, नाही खूप छान झालंय, मग कसलं खाण्यासारखं सुद्धा नव्हतं, हे नंतर मागे म्हणेल, पण समोर मात्र बाबा किती छान, असं तुम्ही काय सुगरण वगैरे वगैरे. तसंच आहे की प्रत्येकाच्या समोर काहीही पाहिलं की त्याची वारेमाप स्तुती करणे आणि जे खरं आहे आपल्या मनात त्याच्याविषयीचं जे मत आहे ते मत तसंच मनात ठेवणे आणि त्यावरती आपलं वक्तव्य करणे. समर्थांच्या ह्या बोलण्याला किंवा आजच्या व्यवहारामध्ये ज्याला जास्त महत्व आलंय की माणसाच्या व्यक्तिमत्वात हे दोन रंग असू नयेत. माणसाने कायम एकाच पद्धतीने एकाच पातळीवर विचार करावा आणि त्याची अभिव्यक्ती पण तशीच असावी, पण त्याची चेष्टा म्हणजे याच स्वरूपाची चेष्टा मात्र चिवी जोशांनी खूप केली आहे. त्याला कारण समर्थ आहेत असं नाही, त्याला कारण महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग पण आहे की सत्य बोलायचं, सत्य वागायचं, आणि मग जो माणूस तोंडाने सत्य म्हणतो त्याच्या वर्तनात सत्य असतंच असं नाही. जो मनुष्य स्पष्ट वक्ता आहे असं म्हणतो त्याचं स्पष्ट वक्ते पण कसं अडचणीत आणणारं असतं, या सगळ्याची त्यांनी खिल्ली उडवली. हेच वचन आहे, जसं त्यांनी त्यात वर्णन केलंय की एक अगदी बिचारा खूप आजारी असतो, म्हणजे आसन्न मरण असतो, आणि तो घरामध्ये अंथरुणावर झोपलाय, त्याला भेटायला येतात. आता याचे चिमणरावचे सत्याचे प्रयोग चालू असतात, त्यामुळे तो तिथे येतो. ते आपल्या मुलाला म्हणतात, जे ग्रस्त आजारी येते, की अरे मला विविध वृत्त आणून दे. जसा आजचा सकाळ की सकाळी पाहिल्याशिवाय आम्हाला काही चैन पडत नाही, तसा तेव्हाचा तो अत्यंत पॉप्युलर असा पेपर आहे, वर्तमानपत्र आहे. तर ते म्हणतात, अरे तू ते मला वर्तमानपत्र आणून दे विविध वृत्त. तर ते ग्रस्त म्हणतात, आता कसलं विविध वृत्त वाचता, आता मुमुक्षु पुराण वाचा. आता संपलं तुमचं हे सगळं जगातल्या गोष्टी वाचण्याचा काळ. तर इथे समर्थांनी असे स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग करा असं म्हटलेलं नाहीये. तो वेगळ्या तारतम्याचा, तो वेगळ्या व्यवहाराचा विचार आहे. पण इथे त्यांनी असं म्हटलंय की दुसऱ्याला जे तो सल्ला द्यायचा किंवा जे मत द्यायचं ते योग्यच मत दिलं पाहिजे. आपल्याला जर असं वाटलं की नाही हो, आपल्याला यांना काही एवढं दुखवायची गरज नाही किंवा यांना इतकं आपल्या मनात काय ते सांगायची गरज नाही, देऊ नये, गप्प बसावं, उत्तर काहीच देऊ नये, माणसाने मौन स्वीकारावं. पण ते असं म्हणतात, मनात एक राखून वर एक काहीतरी बोलणे, ज्याचे जिणे पराधीन तो एक मूर्ख. जो सारखा दुसऱ्याच्या तंत्रावरच जगतो किंवा त्याला चालावं लागतं त्याला सुद्धा त्यांनी मूर्ख आहे असं म्हटलेलं आहे. नंतर बऱ्याच गोष्टीचा रात्रंदिवस करी श्रवण, न संडी आपले अवगुण, स्वहिता आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख. हे आपल्या पण खूप वेळा घडतं की आपलं हित कशात आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला आवडणारे पदार्थ आपण खातो, आपल्याला पाहिजे तेवढी दगदग आपण करतो, न सोचतील इतके प्रवास करतो, न सोचतील इतकी जागरण करतो, न सोचतील इतके कार्यक्रम अंगावर घेतो की आपल्याला त्याच्यातच कौतुक वाटतं की आपला दिवस आता अगदी बिझी आहे. आपण 60 वर्षाचं झालं तरी बिझी आहे, 70 वर्षाचं झालं तरी बिझी आहे, पण ते वय काय मागतं त्याचा आपण विचार करत नाही, त्याच्यात आपलं स्वहित आपण पाहत नाही असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले, हे वक्त्याकरता सांगितलंय की चांगले चांगले लोक, आणि नेहमीच समर्थांनी नेहमीच म्हटलंय की वक्ता आणि श्रोता ह्याच्यात फारसं अंतर नाहीच आहे. श्रोते श्रवणाने तयार आहेत, श्रोते अभ्यासाने तयार आहेत, श्रोते जाणीवेनी तयार आहेत, श्रोते मूळचेच विद्वान आहेत, शहाणे आहेत, चतुर आहेत, आणि श्रवणामध्ये मोठे विचक्षण आहेत, बारकाव्याने श्रवण करतात. हा काय बोलतो, नेमका कुठे कोणता शब्द वापरतो, त्या प्रत्येक शब्दावर सुद्धा
छल करून किंवा त्या शब्दाचा सुद्धा बारकाव्याने अर्थ लावून त्या समोरच्या माणसाची खोली तपासणारे श्रोते बरोबर त्याच्या एका उच्चारामध्ये श्रोता समजतो की याला ह्या विषयातलं किती ज्ञान आहे. या ठिकाणी त्यांनी कोणता शब्द वापरायला पाहिजे होता, त्यांनी कोणता वापरला. तर ते म्हणतात असे एकापेक्षा एक श्रेष्ठ महान असे श्रोते समोर बसलेले आहेत आणि क्षुद्रे लक्षुनी बोले तो एक पडत मूर्ख. पण म्हणाले श्रोत्यांच्याकडे बघून किंवा श्रोत्यांच्या मध्ये काहीतरी श्रोत्यांचंच गुण काढून, म्हणजे कसे आता आपल्याकडे कीर्तनामध्ये एक पद्धत आहे बघा, पूर्वी होती आता नाही राहिली. आता कीर्तनकार पुष्कळ सावध आहेत. क्वचित खेडेगावात बघायला मिळतं की कीर्तनकारांनी समोरच्याला म्हटलं पाहिजे अरे प्रपंचामध्ये इतका बोलू नको, अरे तुझ्या आयुष्यात इतका आसक्त होऊ नकोस, अरे तू असा वागू नकोस. वास्तविक पाहता कीर्तनाला उभा राहिला किंवा प्रवचन करायला बसला म्हणून अर्थात कीर्तनकार मी का म्हटलं, कारण त्यावेळी एवढं कोण प्रवचन ऐकतच नव्हतं. पण प्रवचनकाराचं ऐकतंय कोण, अशी प्रवचन करणं हा असा फार भाग अलीकडच्या काळात त्या मानाने कीर्तनाच्या बरोबरीने प्रवचन प्रसिद्ध पावली आहेत. पण त्यावेळी कीर्तनकार मग अगदी उपदेश केल्यासारखेच समोरच्यांना सांगत असत. किंवा आजही आपल्याला काही ठिकाणी दिसतं की लोक उपदेश केल्यासारखे कुठेही सांगतात, म्हणजे त्याला कीर्तनकार प्रवचनकार पाहिजे असं नाही. पण सामान्यतः त्यांनी असं म्हटलंय की इथे निरूपणाला येऊन बसलेल्या श्रोत्यांच्या पुढे हा जो स्वतः आपल्या ठिकाणी आपलं मोठेपण किंवा आपल्याला काहीतरी समजतंय असं समजून तुम्हाला कसं समजत नाही आणि मला कसं समजतंय असं पुष्कळ लोक बघायला मिळतात. आणि मग त्यांच्या घरी गेलं की त्यांचं उणं काढणं, त्यांना समोर भेटलं तर त्यांना असं बोलणं, हे जे काही सगळं आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर आमचे एक संन्यासी होते श्रीधर स्वामी म्हणून. तर आता ह्या सगळ्या तरुण मुली आहेत त्या असेल 50 वर्षाची तरी ती पंजाबी ड्रेस घालते, आता आम्ही सुद्धा घालतो. म्हणजे हे जे काही आता कपड्यांचं किंवा आता मुली कुंकू लावतात लावत नाही त्याचं, तर त्या सगळ्या बाबतीमध्ये ते म्हणाले, स्वामीजी म्हणायचे ये क्या है, तुम इतने बड़े हो गए और तुम तिलक भी नहीं लगाते और तुम ऐसे कैसे बाल कटवाते हो, तुम ऐसे कैसे सलवार कमीज डालते हो, तुम ऐसे कैसे कपड़े पहनते हो. ये मतलब स्वामी जी तुम्हारी पूरी जिंदगी संन्यास लेकर ऐसे ही गुजरी है कि तुम कोई हमारे सांसारिक लोगों में नहीं रहे हैं. अब लड़कियां क्या करती है इससे तुम्हें कुछ भी मतलब नहीं. ये जैसा जमाना आएगा उस जमाने के साथ उनको जो जैसा रहना, जैसी रहन सहन उनको पसंद आएगी वैसे वो रहेंगे. उसके बारे में कुछ बोलने की तुम्हें जरूरत नहीं है. तुम्हारा काम क्या है, उन्हें इतना ही बताना है कि तुम अच्छे कैसे रहेंगे, तुम अच्छा व्यवहार कैसे करेंगे, तुम्हारे जिंदगी में अच्छापन कैसा आएगा. सुख दुख के बारे में तुम्हें जो बोलना है वो बोलो ना. ये तुम कपड़ों के बारे में कुछ भी नहीं बोल सकते. कारण आता एक गोष्ट आहे की कुठलाही पेहराव हा कोणत्याच काळाचा स्टँडर्ड पेहराव असू शकत नाही. म्हणजे सासू 6 वारी साडी नेसणारी असेल तर सून उद्या 9 वारी साडी नेसणारी सुद्धा येईल. काय माहिती त्या 9 वारीची जर फॅशन आली तर सगळ्या आपल्याकडे. आता मी कालच एका लग्नाला गेले होते, त्या लग्नामध्ये सगळं लग्नच इव्हेंट मॅनेजमेंट होती. सगळ्या बाहेर पेढे देण्यापासून घरातल्या मंडळींचा काही संबंध नव्हता. सगळं ते इव्हेंट मॅनेजमेंट हेच प्रकरण होतं. आमचं घरचंच होतं, घरातलंच. पण घरातल्या कुणाही माणसांना हळदी कुंकू वगैरे काही भानगडच नाही. लग्नामध्ये हळदी कुंकू लावणे, ओट्या भरणे, कुंकू लावणे, पेढा देणे, अत्तर लावणे, काही भानगड नाही. सगळे काही इव्हेंट मॅनेजमेंट आहे. ते लोक जे करतील ते करतील. त्याच्यामध्ये त्या लग्नामध्ये परवाच्या दिवशी सगळ्या तरुण जोडप्यांमध्ये 25 ते 30 जोडपी धोतर आणि बायका 9 वारी याच्यातच होत्या. मी म्हटलं आता त्यांच्या सासवा 6 वारी नेसू नये आणि सुना 9 वारी नेसू नये. मग आता काय म्हणायचं, फॅशन पुढे गेली म्हणायचं, फॅशन मागे आली म्हणायचं. असं काही नसतं, पुढे मागे वगैरे काही नाही. त्या त्या काळाची ऑर्डर ऑफ द डे जे असेल ते असेल, ते त्या काळात ज्याला जे आवडेल त्या पद्धतीने तो समाज राहत असतो, तो समाज जात असतो त्याप्रमाणे पुढे. म्हणजे एक काळ असा होता की मुली बेल बॉटम शिवाय दुसरं काही वापरत नव्हत्या. आता काळ असा आहे की मॅक्सिमम स्त्रिया पंजाबी ड्रेस घालतात. म्हणजे शेवटी मला आपल्याला सांगायचं असं आहे की कुणी कुणाला काय सांगावं आणि काय सांगू नये याचं तारतम्य समर्थांनी सांगितलंय. प्रत्येकाने कायम ठेवलंच पाहिजे की उपदेश करायला उभा राहायला मनुष्य. मी आपल्याला म्हणून त्यांनी त्याच्याच करता सांगितलंय की जो प्रवचनकार आहे त्या प्रवचनकारांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, काय सांगावं आणि काय सांगू नये.
कारण एक गोष्ट आहे की एकत्र कुटुंबात राहावं का राहू नये, कुणी नो कॉमेंट्स, कुणी कशावरही कॉमेंट करू शकत नाही. स्वतंत्र राहावं का, नो कॉमेंट्स. कुणी कुणाचं ऐकावं का ऐकू नये, नो कॉमेंट्स. सासूला उलट उत्तर द्यावं का न द्यावं, नो कॉमेंट्स. त्याचं कारण असं आहे की असणारी सासू कशी आहे कोणाला माहिती, ती सून कशी आहे कोणाला माहिती. कारण असं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आणि प्रत्येकाच्या समोर येणारी परिस्थिती दुसरा इमॅजिन करू शकत नाही, दुसरा त्याची कल्पना करू शकत नाही. कुणाला कशाला तोंड द्यावं लागतं आणि तो माणूस तसं का वागतो. जनरल एक सामान्य नियम मनुष्य सांगू शकतो की सामान्यतः मनुष्याने असं वागावं, पण विशिष्ट स्थितीमध्ये त्या माणसाने असं का वागलं किंवा असं तो का वागतो याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. आता हल्लीच्या मुलींनी नोकऱ्या कराव्यात की करू नये, माझं वैयक्तिक मत काय, वैयक्तिक मत कोणाचंच असू शकत नाही. त्याची त्याची परिस्थिती ठरवते की त्यांनी करावं का करू नये, त्याची त्याची मानसिकता ठरवते त्यांनी करावं का करू नये. कारण शेवटी हा अगदी वैयक्तिक निर्णय आणि प्रत्येकाचं आयुष्य एका परीने तसं वैयक्तिकच असतं. म्हणजे त्याच्या त्याच्या आयुष्यातल्या समस्या त्याला त्याच्याच पातळीवर सोडवायच्या असतात आणि त्यामुळे यांनी असं वागलं त्यांनी तसं वागलं, आपल्याला कोण कसं वागतो याच्यावर बोलायचा अधिकार नाही. आपल्याला कसं वागायचं हे आपण ठरवू शकतो आपल्यापुरतं, की आपल्याला काय पटतं आपल्याला काय पटत नाही, आपण काय करावं आपण काय करू नये, आपल्या प्रायोरिटीज काय असाव्यात, आपण कशाला प्राधान्य द्यावं कशाला देऊ नये, आपल्यापुरतं ठरवू शकतो. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की या भल्या भल्या लोकांच्या समोर निरूपण करताना माणसाने कधीही वेडवाकडं बोलू नये. कारण ती इमॅच्युरिटी आहे. बोलू नये म्हणजे समोरच्याचं मन दुखावतं म्हणून बोलू नये असं नाहीये, की त्यावरती तुम्ही बोलूच शकत नाही, की तो तुमचा बोलण्याचा विषयच नाही. कारण अमुक एक मनुष्य अमुक एक व्यवहार का करतो आणि अमुक एक व्यवहार का करत नाही याला तुमच्याकडे उत्तर नाही, किंवा तुम्ही लावलेल्या जे निकष आहेत त्याच निकषांवर प्रत्येकाचं आयुष्य चालू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याला त्याचं प्राधान्य वेगळं आहे, प्राथम्य वेगळं आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की कोणाचंही उणं काढून कुणीही कधीही बोलू नये. मला ज्ञान बोलो मी करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख. म्हणाले ज्ञानाच्या गोष्टी करतो आणि स्वार्थ अंतःकरणात ठेवतो. कृपणा ऐसा साची अर्थ म्हणाले ह्याच्या ठिकाणी एखादा कंजूस मनुष्य जसा पैसा गोळा करत राहतो तसा म्हणाले आपल्या ठिकाणी पैसा करता हा जीव टाकतो. म्हणजे अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख. आणि त्यांनी सांगितलं परमार्थाचा जो व्यापार करतो तो पहिला पडत मूर्ख आहे. मी आपल्याला सांगते, मला अनेक लोकांना पैसे घ्या म्हणून आपल्याला सांगितलं की टीका नाही करता येत कोणावरती, पण माणसं जेव्हा अतिरेक करतात तेव्हा तो अतिरेक त्यांनी करू नये एवढं मात्र म्हणता येत. आता असं ज्याला प्रपंच चालवायचा आहे आणि ज्यांनी हाच मार्ग पत्करलाय त्याला लोकांनी स्वेच्छेने दिलेला पैसा घेतलाच पाहिजे. त्यांनी मागून घेऊ नये, पण स्वेच्छेने दिलेला पैसा घ्यायला अडचण नाही. पण ज्याच्या वाचून अडलेलंच नाहीये, ज्याच्या कमाई वाचून अडलेलं नाहीये, त्यांनी या अध्यात्म मार्गामधून परमार्थ मार्गामधून कशा करता पैसा घ्यावा. हा मार्ग पैसा गोळा करण्याचा नाहीच आहे. आता आपल्याच समाजामधले अगदी चांगले मोठे प्रथित यश प्रवचनकार त्यांनी मला सांगितलं, म्हणाले मला तुमचं आश्चर्य वाटतं तुम्ही काही घेत नाही. म्हणाले मी घेत नाही, मी घेतो म्हणजे कसा घेतो ते सांगतो. म्हणाले गणपती उत्सवामध्ये म्हणाले कार्यक्रम असले की गणपतीत खूप पाऊस पडतो एखाद्या वेळेला, एवढ्या पावसात आपण कुठेतरी गेलेलो असलो आणि तिथे जर लोकांना पावसामध्ये प्रवचनाला किंवा व्याख्यानाला येता येणार नसेल तर म्हणाले मी संयोजकांना विचारतो की व्याख्यान करून माझे व्याख्यानाचे पैसे देणार आहात का व्याख्यान न करता पैसे देणार आहात. कारण तुमच्या व्याख्यानाकरता मी इथे येऊन पोहोचलेलो आहे. आता समोर एकही मनुष्य नाहीये, तुम्हाला जर तासभर बोलल्याशिवाय पैसे देता येत नसतील तर या नसलेल्या श्रोत्यांपुढे मी 1 तास बोलतो, माझे पैसे द्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल उगाच या माणसाला कशाला बोलायला लावायचं तर म्हणाले माझे पैसे द्या, मी माझ्या घरी जातो. पण म्हणाले मी माझे पैसे कधीही सोडत नाही. त्यांनी इथे असं सांगितलं की अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख. म्हणाले परमार्थाला इतक्या टोकाला जाऊन पैशाशी निगडीत करू नये. हा मार्ग जो आहे किंवा हा जो विषय आहे त्या सर्व विद्यांमधली जी अध्यात्म विद्या आहे ती एक विद्या अशी आहे की जी पैशा करता राबवू नये. आणि वास्तविक ती विद्या नाहीच आहे, तो खरा अनुभवच आहे.
परंतु विषयांची ग्रंथांची ओळख व्हावी आणि थोर पुरुषांनी जे काही लिहून ठेवलं आहे ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचावं एवढ्याकरता कुणीतरी त्याच्याकरता खटपट करत असतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून त्यांनी आणखीन एक सांगितलंय, गुरुपरंपरा चोरी तो एक मूर्ख, की आपण कोणत्या परंपरेचे आहोत हे सुद्धा जो चोरून ठेवतो, म्हणजे ज्याला असं वाटतं की माझ्यापासूनच सगळं ज्ञान निर्माण झालंय. सामान्यतः असं घडतं की कुणाच्या तरी पुस्तकातला काहीतरी संदर्भ वाचलेला असतो आणि तो संदर्भ घेऊन आपण ते व्याख्यान देतो. व्याख्यान देताना पूर्ण संदर्भ देऊन टाकावा, कारण ही त्याची विद्या आहे, हा त्याचा विचार आहे की अमक्याने असं म्हटलं आहे ते मी आपल्या पुढे सांगतो, असंच माणसाने बोलावं. आणि समर्थ म्हणतात की हा तसं बोलायला तयार नसतो, याला असं वाटतं समोरच्याला वाटलं पाहिजे जी काय विद्वत्ता आहे ती या वक्त्याकडचीच आहे. असं म्हणाले माझी विद्वत्ता आहे आणि ते मी आपल्याला सांगतोय, हे जे ज्याचं आहे ते त्याच्या नावावर सांगून टाका म्हणाले. की त्यामुळे त्यांनी सांगितलंय की इथे कुठल्याही प्रकारे आपण स्वार्थाने ज्ञान देणं किंवा स्वार्थाने एखादा विषय बोलणं, नंतर इथे गुरुपरंपरा लपवणं, अनेकांची ती सवय आहे की किती गुरु केले, किती जणांच्याकडे जाऊन आता शेवटी कोणता गुरु, जो लोकांमध्ये माहीत असलेले गुरु असतात त्यांचं नाव घेतात की मी जसराजांचं शिष्यत्व पत्करले, पण जसराजांच्या आधी तुला बालक मंदिरापासून ज्यांनी गाणं शिकवलं, अगदी पहिल्यांदा स्वर लावायला ज्यांनी शिकवलं ते गुरु कोण होते, त्या कुणाही गुरूंचं नाव सांगायचं नाही. जसराज मोठे आहेत, म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे हा जसराजांचा शिष्य आहे, मग मी त्यांचा शिष्य आहे. म्हणून ते म्हणतात की आपली गुरुपरंपरा जो लपवतो, वर्तयावी न शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधीन गोसावी तो एक पडत मूर्ख. म्हणजे स्वतःचं आचरण नसताना जो बोलतो. आणि म्हणूनच एक गोष्ट आहे की व्यासाच्या पीठावरती बसून, त्या व्यासपीठावरती बसून धर्मविचार मांडावा एवढंच माणसाचं काम आहे. तो पोस्टमन आहे, काय त्यांनी सांगितलं आहे तेवढं फक्त आपण वाचलंय म्हणून आपल्याला पुढे मांडायचं ही इच्छा झाली आहे म्हणून, नाही तर मांडायची पण गरज नाही. वाचल्यानंतर आपल्यापुरता आपलं साधना करत राहावी असं जर वाटलं तर मांडायची पण गरज नाही, ज्याची त्यांनी आपल्या घरी बसून साधना करावी. पण असं होत नाही. कुणाला बोलावं अशी इच्छा असते, कुणाला कुणीतरी प्रेरित करतो की नाही तू बोललं पाहिजे असं म्हणून तो बोलतो. नाही तर कुणाच्याकडे इतकी प्रज्ञा, इतकी बुद्धिमत्ता असते की त्या माणसाने बोललंच पाहिजे. तर शंकराचार्यांनी बोलावं का ना बोलावं, बोललंच पाहिजे, कारण इतकी प्रकांड पांडित्य आहे की त्यांचे विचार समाजासमोर आलेच पाहिजेत. त्यामुळे बोलावं कुणी कुणी आणि का हा विषय स्वतंत्र ठेवला तर त्यांनी असं म्हटलंय की बोलणाऱ्यांनी किमान वर्तन राखावं. किमान असा कोण आमच्यासारखा सामान्य मनुष्य काही कोणी अधिकारी असणार नाही, पण निदान सज्जनता तरी त्यांनी सांभाळावी, निदान सज्जनतेच्या मर्यादेत तरी त्याचं जीवन चालावं एवढी तरी अपेक्षा आहे. म्हणून मला वर्तल्यावी न शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी. आपल्याकडे जशी भाताची लावणी होते तसं ब्रह्मज्ञान आपलं लावणीसारखं लावतोय, म्हणजे जिथे जाईल तिथे आपला बोलतोय त्या ब्रह्मज्ञानाच्या विषयी. पराधीन गोसावी, आणि हा गोसावी स्वतः वैराग्यशील आहे असं म्हणतो, गोसावी आहे असं म्हणतो. आणि हा गोसावी हा दुसऱ्याच्या अधीन असतो, हा दुसऱ्या माणसाच्या कडून काही अपेक्षा करतो, तो एक पडत मूर्ख. म्हणाले असा जो आहे तो पडत मूर्ख. म्हणून मी आमच्या स्वामीजींना म्हटलं, स्वामीजी तुम तो फक्कड आहो. ते स्वामीजी अत्यंत कशाच्याही मध्ये न गुंतलेला, आसक्त नसलेला मनुष्य. मी त्यांना म्हटलं तुम्ही या बायकांना कशाला शिकवायला जाता, तुम्हाला काय करायचं, या मुली काय म्हणतात, त्या मुली काय करतात. म्हटलं स्वामीजी तुम्हाला व्यवहार कळत नाही, तुम्ही व्यवहारातले ग्रस्त नाही, तुम्ही या व्यवहारात पडू नका. म्हटलं तुम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. सांगण्याचा हेतू असा आहे की गोसावी पराधीन नाही, रमता जोगी और बहता पाणी असं म्हटलेलं आहे आपल्याकडे, की फिरत राहायला पाहिजे गोसावी आणि पाणी वाहत राहिलं पाहिजे. म्हणून नद्या वाहत राहिल्या पाहिजेत आणि गोसावींनी एका ठिकाणावर राहता कामा नये. गोसावी म्हणजे संन्यासी म्हणा, काही म्हणा, की त्यांनी आपलं जीवन आपल्या पद्धतीने व्यतीत केलं पाहिजे, त्याला कुठेही आसक्त होऊन राहता कामा नये. म्हणजे किती नसावं. तर माझे गुरु म्हणजे अनंतराव आठवले आणि आमच्या उत्तर काशीचे स्वामीजी, आमच्या एका स्वामीजींची तब्येत बरीच बरी नव्हती. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही पुण्याला या, आता आपण इथे सगळी इन्व्हेस्टिगेशन करून दिल्लीला काही तुमचं होत नाहीये आणि तब्येत काही तितकी सुधारत नाही. ते इथे आले
आपल्याकडे राहिले. मग अनेक कारणं निघाली, दात अमुक तमुक, मग ते डोळे, काय विचारू नका. अनेक 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 अशा त्यांच्या समस्या निघाल्या. त्या सगळ्यातून बाहेर पडायला 1-2 महिने तरी लागले. आणि 2 महिन्यानंतर थोडी थकावट होती. ते अजून 1 महिनाभर राहिले विश्रांती घ्यायला. तर आता अनंतराव आठवले यांनी सुद्धा संन्यासच घेतला होता. ते वरदानंद भारती या नावाने राहिले. तर त्यांचा मला फोन आला. ते म्हणले की उमानंद, तुझ्याकडे 2 महिने राहिले, ठीक आहे, तब्येतीचं कारण होतं, आता बरे झालेत नव्हते, मग आता ते तुझ्या घरी कशा करता राहिले. म्हणजे त्यांचं म्हणणं असं, संन्यासी आहे, कारणाने येऊन राहिला, कारण संपलं, आता अशक्तपणा घालवायला त्याला गृहस्थाचं घर कशा करता पाहिजे. संन्यासी तिथे राहता कामा नये. म्हटलं हे इतकं बारीक आमच्याही लक्षात आलं नाही. आम्ही आपले स्वामीजी याही रहो करून स्वामीजींना धरधरून ठेवून घेतलो की तुम्ही जाऊ नका इथे बरे व्हाल म्हणून. तर त्यांचा सांगण्याचा हेतू असा की कसं त्या संन्याशांनी आपल्या धर्मात असावं. तर म्हणून पराधेन गोसावी, त्यांचं म्हणणं असं, गोसावी असं दुसऱ्याच्या घरामध्ये आपल्याला गरज पडली आहे म्हणून गोसावी राहिला आहे हे असं होता कामा नये. तो एक पण भक्ती मार्ग अवघा मोडे, आपणामध्ये उकंडर पडे. म्हणाले की या ठिकाणी ते म्हणाले इथे उपंडरपणे म्हणजे अस्ताव्यस्त असे. भक्ती मार्ग ज्याच्याकडनं मोडला जातो त्याच्यानंतर आपणामध्ये उपंडरपणे म्हणजे ज्याचं राहणं वागणं सगळंच अस्ताव्यस्त आहे. ऐसी एक कर्मी पवाडे तो एक मूर्ख. अशा बेशिस्त जीवनाची ज्याला आवड आहे तो एक मूर्ख. म्हणून आपल्याला प्रापंचिकांना या सगळ्या गोष्टीतनं आपण बाहेरच पडलेलं. कारण आपल्याला आपल्या घरातली सगळी कर्तव्य करत राहावीच लागतात. त्या आपल्याला पटो न पटो, आवडो न आवडो, कंटाळा येऊ, बरं वाटो न वाटो, सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. घरामध्ये जेवण झालीच पाहिजे, स्वयंपाक झालाच पाहिजे, सकाळचं झालंच पाहिजे, रात्रीचं झालंच पाहिजे, पाहुणा रावळा आलेला केलंच पाहिजे, आल्या गेल्याचं स्वागत केलंच पाहिजे, लग्नकार्य झालीच पाहिजे. म्हणजे कर्तव्याकरता गृहस्थाश्रमी माणसाला एक चाकोरी लावूनच दिली. आणि त्या चाकोरीला एक शिस्त आणून जर त्याचा गृहस्थाश्रम चालला तर या परमार्थ मार्गामध्ये त्याला आणखीन काही वेगळं करावं लागत नाही. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की जो भक्ती मार्ग म्हणून काहीतरी स्वीकारतो अवघा मोडे, त्या मार्गामधल्या ज्या गोष्टी, श्रवण आहे, मनन आहे, नामस्मरण आहे, संकीर्तन आहे, वंदन आहे, अर्चन आहे, नवविधा भक्तीचे अनेक प्रकार आहेत. काय साधन करतो, काय साधन मार्गाने लोकांना नेतो, यातलं काहीच करत नाही. स्वतः पण अस्ताव्यस्त राहतो. अशी काही मंडळी आहेत की सांगतात तेव्हा आता आम्हाला साधन करायची काही गरज उरली नाही, आता आम्ही काय, आता आमचं सगळं झालं, आम्हाला जे मिळवायचं ते मिळवलं. समर्थ म्हणतात असं होऊ शकत नाही. जो असा साधन मोडी, तरी मागेच आपण गेलोय आपल्या इथे, ऐसे अडक्याचे 3 जरी गुरु मिळाले, आपण गेल्या वेळी पाहिलं तेव्हा, तरी सुद्धा त्यांना कधी आपलं म्हणू नये किंवा त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊ नये. साधन कायम झालंच पाहिजे, साधन केलंच पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात ऐसी एक कर्मी पवाडे. अशा प्रकारे आळसामध्ये, बेशिस्त जीवनामध्ये, अस्ताव्यस्तपणामध्ये ज्याला आसक्ती आहे तो काही मोठा अधिकारी नाही. त्यागाभया अवगुण. आता त्यांनी सांगितलं मी इतके गोष्टी बोललो. आता या सगळ्यामध्ये पुष्कळशा गोष्टी आपल्याला लागणाऱ्या नाही, चांगल्या झोंबणाऱ्या आहेत. कारण त्यातलं काही ना काहीतरी आपण करतच असतो. आपल्याकडनं चुका होत नाहीत असं नाहीच आहे, असं कुणीच नाही की ज्याचं चुकत नाही. पण त्यांनी सांगितलं हे सगळं मी कशा करता सांगितलं, हे सांगण्याचं म्हणाले कारण एकच आहे, बोलिले पळत मूर्खाचे लक्षण. कशा करता त्यागावया अवगुण. की काही वेळा काही गोष्टी आमच्या लक्षात येत नाही, काही वेळा आम्हाला माहीत नसतं, आमचं अज्ञान पण असतं काही बाबतीमध्ये. त्यामधून आम्ही बाहेर पडावं, आमचे अवगुण दूर व्हावे. म्हणजे विचक्षणे न्यून पूर्ण. म्हणाले ह्याच्यात काही जर न्यून असेल, मी जरा अधिक बोललो असेल किंवा फार तुम्हाला बोचेल असं बोललो असेल किंवा फार टोकाचं भेदक असं बोललो असेल तर मला क्षमा केली पाहिजे. ते क्षमा पाहिजे, म्हणजे ते त्यांची भाषा आहे समर्थांची. म्हणाले मला क्षमा तुम्ही करा, माझं जे न्यून आहे ते न्यून तुम्ही पूर्त करून घ्या, जे माझं अधिक आहे ते सर्त करून घ्या. माऊली म्हणते त्याप्रमाणे तसंच त्यांनी इथे म्हटलं विचक्षणे न्यून पूर्ण. क्षमा केली पाहिजे, मला क्षमा करा. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. त्यांनी म्हटलंय की प्रपंचामध्ये म्हणजे जगात सुख आहे असा ज्याच्या ठिकाणी भ्रम आहे. याचा अर्थ असा की जगात सुख आहे म्हणजे आपल्याला या जगाबद्दल दुःख माना असं नाही समर्थांना म्हणायचं. समर्थांना असं म्हणायचंय की आम्ही ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल आसक्त आहे, की अमुक एक आलं की आता हँडीक्राफ्टचं प्रदर्शन भरलं की आपण पहिले धावून जाणार, काय नवीन वस्तू आल्या, काय चादरी आल्या, काय
कुठे प्रेझेंटेशन आर्टिकल्स आली, कुठे घरात ठेवण्यासारख्या वस्तू आल्या की आम्ही चाललो. या प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा जो जीव आहे, या प्रत्येक गोष्टी करता आम्ही जे आसक्त आहे, ते अमक्याने अमुक पाहिलं की सांगितलं ते खूप छान आहे की आम्ही चाललोच तिथे बघून आलो की आता हे काय आहे, हे आपल्याला आवडण्यासारखं आहे का, घेतलंच पाहिजे. अमुक एक प्रकारची वस्तू आपल्याकडे जाईल, ती आपण जाऊन पाहणार की आणणार की घेणार. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये काय आहे त्याचा जर बारकाईने विचार केला तर या प्रपंचाविषयीची आसक्ती आहे, दुसरं काही नाही. यात आम्ही आसक्त आहोत. हे आमच्या आवश्यकतेचं आहे का? काही आवश्यकतेचं नाही. आवश्यक नसलं तरी आम्ही आसक्त आहोत. म्हणजे आता जर कुणी म्हटलं की आता काय ग, तुमच्या घरात रंगरंगोटी झाली, तुमचं फर्निचर झालं, आता काय देऊ, आता माझी साठी आली, तरी मी म्हणेन की तुला काही द्यायचंच असलं तर मग मला कडलाच दे, म्हणजे मग मला आवडेल. आता 60व्या वर्षी ते घर डेकोरेट करू, माझं काय व्हायचंय, कशा करता, पुढे 10 वर्ष आहेत का, 20 वर्ष आहेत का, 25 आहेत का, 5 आहेत, कुणाला माहित नाही. पण तरी सुद्धा त्या त्या ठिकाणची ती आसक्ती माणसाची संपत नाही. तू चाललीस तर मग माझ्याकरता आणून घेऊन, तू अमुक करतेस ना माझ्याकरता तमुक घेऊन. अरे म्हणजे कोणत्याही वयात आम्ही काहीच सोडायला तयार नाही. म्हणजे ज्याला आपण बेअर मिनिमम नीड्स म्हणतो की कमीत कमी आवश्यकतेमध्ये आपलं जीवन घालवावं, होत नाही. मनुष्याला जे जितकं आहे ते तितकं कमीच आहे असं वाटतं. आणि म्हणून त्यांना असं म्हणायचं आहे की संसारी सुख मानी म्हणजे आमची प्रत्येक गोष्टीत आसक्ती, की हे बदललं की काही नवीन आलं की संपलं, आता बदलायचं. की आता तो टीव्ही आपल्या घरी आहे, आता किती दिवस टीव्ही राहणार आहे, आता तो एलसीडी कधी येईल, मग तो एलसीई कधी येईल, सुरू डोक्यामध्ये हे नको, आता ते पाहिजे, आता ते आलं की त्याच्यानंतर समोर काय आलं पुन्हा ते पाहिजे. मग सगळं पहिलं डिस्कार्ड करा, ते कुणाला तरी विकून टाका, मग ते सगळं नवीन आणा, नाही तर कोणाला तरी देऊन टाका. पण नवीन पाहिजे जे येईल. म्हणजे शेवटी काय आहे, आमच्या दृष्टीने जग हे खेळणंच आहे की नाही, की त्यातलं हे पाहिजे त्यातलं ते. जसं लहान मुलांना नवीन खेळणं आलं की पाहिजे, तर लहान मुलं आणि आमच्यात तरी काय फरक आहे. त्या लहान मुलाला नवीन खेळण्याचं आकर्षण आहे, आम्हालाही नवीन वस्तूचं आकर्षण आहे, आम्हालाही प्रत्येक नाविन्याचं आकर्षण आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की या सगळ्यात सुख आहे असं जो मानतो, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. आणि म्हणाले या प्रपंचामध्ये किती प्रकारचं दुःख भरलेलं आहे, त्याच्यापेक्षा अधिक दुःख आणखीन काही असू शकत नाही किंवा पुढे भोगावं लागणार नाही. त्यांनी त्याचं स्मरण ठेवावं की ह्या सगळ्याकडे एक चांगली वस्तू आणली, कुणी जर ती फोडली तर त्याचं दुःख जन्मभर होतं. अहो ते इतकं चांगलं होतं पण त्या अमक्याने फोडली, अहो ते इतकं चांगलं होतं त्या अमक्याने हरवलं, अहो ते इतकं चांगलं आणलं होतं त्याची चोरी झाली. म्हणजे समर्थांना असं म्हणायचंय की कोणत्याही गोष्टीला आमच्याकडे ती शाश्वत राहील असा काही आमच्याकडे सांगायला कुठलाही असा विश्वास आहे का, किंवा असं काही आम्ही म्हणू शकतो का की नाही जे केलं आहे हे असंच शेवटपर्यंत शाश्वत राहणार आहे, देहच राहणार नाहीये. म्हणजे तसं तर टिळकांनी त्यांच्या बाजूने असंच म्हटलंय की पहिला म्हणाले देहाचा मोह सुटला ना की बरेच मोह सुटतात, पण आमच्या मनातून देहाचा मोह सुटणं कधीच शक्य नाही. कारण त्याच्याकरता फार वैराग्य वृत्ती यावी लागते की आपलं जीवन आहे काय आणि नाही काय असं होऊ शकत नाही. माणसाला मिळेल तितकं जीवन मिळावं असंच वाटतं, ते चांगलंच मिळावं असं पण वाटतं, ते सुखीच राहावं असं पण वाटतं. या सगळ्यामध्ये कुणाच्या मनामध्ये दुमत नाही. पण समर्थ म्हणतात की त्याच्यामध्ये दुःख आहे, त्याच्यामध्ये प्रतिकूलता आहे, याचं स्मरण ठेवा आणि त्या स्मरणाने वागा असं समर्थांना म्हणायचंय. आणि तसं आम्ही करत नाही म्हणून ते आम्हाला पढत मूर्ख असं म्हणतात की तुम्हाला सगळं समजतं पण तुम्हाला उमगत नाही, एवढंच आहे. त्याची पुढे निरूपण जन्मदुःखाचे लक्षण गर्भवास हा धर्म पुढे निरोपीला. आणि इथे हा दशक संपतो. ते म्हणाले जीवन कसं दुःखमय आहे. ते जे 5 जे समास आहे ते काही आपण घेणार नाही आहोत, तुम्हाला घरी वाटलं तर वाचा ते. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये पूर्णपणे एखाद्या वैराग्यशील मनुष्याला वैराग्य दृढ होण्याकरता जन्म हा कसा त्रासदायकच आहे, हा कसा दुःखमूलकच आहे, याचं समर्थांनी पूर्ण वर्णन करून सांगितलं. आणि या वर्णनात त्यांनी प्रत्येक पातळीवर दुःख कसं आहे की आता हा जन्माला येतो आहे तर जन्माला येणारा जीव आहे जग पाहणार आहे का मृतजातच होणार आहे, म्हणजे मरूनच जन्माला येणार आहे, किंवा जात मृत असणार आहे, जन्माला आला आणि मरणार आहे, दोन्ही शक्यता आहे.
आता तो तसा नाही मेला, तो जीव जगला. तर म्हणाले 5व्या दिवशी ती कपाळावरती सटवाई लिहिण्याकरता येते, तिथपर्यंत तरी हा जगला की नाही कोणाला नाही. त्याच्या आधी त्याचं भविष्य लिहिण्याच्या आधीच गेला. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की घेतलेला प्रत्येक श्वास ईश्वराची कृपा म्हणून आम्ही घेऊ शकतो. त्या प्रत्येक श्वासाला त्याची कृपा आहे. काय आमचं पूर्व प्रारब्ध आहे, काय आमचं आयुष्य आहे, काय जे असेल ते, पण त्या प्रत्येक श्वासामागे काहीतरी एक आहे की ज्याच्यामुळे आम्ही हे सगळं आयुष्य जगतो. नाही तर प्रत्येक पावलावर, आता इथून उतरायला निघालो, चप्पल घालायला गेलो, तिथे चपलेत पाय घातला आणि पाय सटकला तो थेट त्या झिन्यावरून गडगडत 4 मिनिटे खाली गेलो. काय माहिती कुणाचं कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. माणूस बाहेर पडला, त्याला अपघात झाला, माणसाला एका क्षणामध्ये काही दुखणं आलं. म्हणजे समर्थांना इथे जे सांगायचंय त्यांनी काय केलंय, हे जे 5 समास आहे त्यातला फक्त सुरुवातीचा भाग मी वाचते आणि तो विषय संपवते. त्याच्यामध्ये स्वगुण परीक्षा असं म्हटलेलं आहे की आपल्याच ठिकाणी काय काय घडू शकतं आणि काय काय घडतं. कारण हे सगळं कशा करता चाललंय, पुढे जे तत्वज्ञान समर्थांना सांगायचं आहे त्याच्याकरता मनुष्याची मनोभूमिका तयार करण्याकरता समर्थ हे सगळे विषय मांडताय की आयुष्याचं क्षणभंगुरत्व मनुष्याने लक्षात घ्यावं, जीवनामधलं सावधपण मनुष्याने लक्षात घ्यावं, जीवनामध्ये सद्गुणांचं महत्व मनुष्याने लक्षात घ्यावं, जीवनामध्ये उद्यमशीलतेचं महत्व मनुष्याने लक्षात घ्यावं. समर्थांना जे जे आमच्याकडून अपेक्षित आहे की आळस सोडा, प्रयत्नशील व्हा, आयुष्यामध्ये सद्गुणांची कास धरा, चारित्र्य संपन्न राहा, जे जे त्यांना आम्हाला सांगायचंय त्या करता त्यांनी ही सगळी वर्णनं केली आहे. आणि म्हणून या 3ऱ्या दशकाच्या सुरुवातीला हे जे जन्मनिरूपण आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, श्रीराम जन्मदुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चढेना आईसा. आता हे सगळ्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे. आणि आम्ही म्हणतो की म्हणजे हा मनुष्य तोंडामध्ये चांदीचा चमचा घेऊन जन्माला आला, बॉर्न विथ सिल्वर स्पून, बॉर्न विथ गोल्डन स्पून, म्हणजे इतक्या सगळ्या वैभवात जन्माला आला, इतक्या सगळ्या भाग्यानिशी जन्माला आला वगैरे वगैरे. मग समर्थांना असा कोणी भाग्यशाली पुरुष दिसलाच नाही का? समर्थ जर इतके दुःखाचं वर्णन करतात तर समर्थ म्हणतात तसं नाही. प्रत्येक पातळीवर प्रत्येक ठिकाणी ही संभाव्य ही गोष्ट आहेच आहे. तर ती संभाव्यता याची लक्षात घ्या, ते घडणं शक्य आहे हे स्मरणात ठेवा आणि व्यवहार करा. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी म्हटलंय की मरणाचं स्मरण ठेवा. त्यांनी प्रत्येक वेळी म्हटलंय की प्रतिकूलतेचं स्मरण ठेवा. त्याचं कारणच आहे की याचा अर्थ तुम्ही सुखात राहू नका, सगळं दुःखमय आहे, सगळं वैराग्यशील आहे म्हणून आपण तो वैराग्याचा समाज सुद्धा फार घेतला नाही, नुसतंच त्याचं वर्णन करून आपण पुढे गेलो. कारण प्रापंचिकाला वैराग्यशीलतेचा काही संबंधच येत नाही. जो मनुष्य सगळं सोडून, कारण भगवद्गीताकारांनी त्याचा एक समन्वय साधलेला आहे. भगवद्गीताकार असं म्हणतात की 2 प्रकारचे लोक आहेत. एक प्रकारचे लोक असे आहेत की जे जन्मतःच अव्यक्तासक्त चेतसा, की ज्यांना त्या अव्यक्ताविषयी आणि ज्यांना वैराग्याच्या विषयी विलक्षण आसक्ती आहे. असेच पुरुष जन्मतःच असतात की ते वैराग्यशीलच असतात, त्यांना जगाच्या विषयी फारशी आसक्ती नसते. ते असे का असतात? असे का असतात या म्हणण्याला काही अर्थ नाही. ती त्यांची गुणप्रकृती. जसा एखादा मनुष्य आयुष्यामध्ये खूप रस घेऊन जगणारा असतो, तो इतका का रस घेतो तेही तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. ही त्याची स्वभाव प्रकृती आहे. तर समर्थांनी असं म्हटलंय की हे जे वैराग्यशील आहेत त्यांच्याकरता काही उपदेश आहे, आमच्यासारखे प्रापंचिक आहेत त्यांच्याकरता काही उपदेश आहे. मग हा उपदेश कोणाला आहे? हा उपदेश अधिक वैराग्यशीलाला आहे आणि प्रापंचिकाला प्रपंचामध्ये वेडावाकड्या गुणांचा अवलंब न करण्याकरता. म्हणजे मनुष्य आपल्या स्वार्थाकरता, आता किती गोष्टी आपण पाहतो, मनुष्य संपत्ती करता स्वार्थ करतो, मनुष्य स्थावर जंगमाकरता स्वार्थ करतो, मनुष्य नोकऱ्या मिळवण्याकरता स्वार्थ करतो, मनुष्य आपल्या मनाप्रमाणे काही करून घेण्याकरता स्वार्थ करतो. म्हणजे स्वार्थाने वागण्याला मर्यादा कुठेच नाहीये आणि कोणत्याच क्षेत्रात नाहीये. तर समर्थ म्हणतात बाबा आयुष्य हे इतक्या त्यांच्या तर त्यांची थिअरी तर आणखी वेगळी आहे आयुष्याबद्दल. जन्म 2 दिवसाची वस्ती कोठे तरी करावी, ते त्यांना ठीक आहे. त्या वैराग्यशीला म्हणजे आमचं कसं होईल, आम्हाला जन्म 2 दिवसाची वस्ती आहे असं वाटत पण नाही
आणि ती कुठेतरी करावी असं त्याहून वाटत नाही. कारण ते अगदी व्यवस्थितच जगलं पाहिजे, आमचं जीवन नीटपणाने गेलंच पाहिजे, आम्हाला त्याला सुरक्षितता पाहिजे. आणि या वैराग्यशील पुरुषांनी कुठेतरी करावी. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. समर्थ वर्णन करतात की हा दास ह्या डोंगरात राहतो आणि समाजामध्ये जी देवाची यात्रा म्हणजे देवाचा उत्सव चालतो तो त्या डोंगरात बसून पाहतो. कारण ह्या समाजात चाललेला जो उत्सव आहे तो योग्य चालतोय ना, त्या लोकांना संरक्षण मिळतंय ना, त्या लोकांना त्या उत्सवामध्ये कुठे धोका तो होत नाही ना. कारण असं एक प्रसंग किती प्रकारचे पडतील, प्रसंग कसे पडतील आपल्याला काही माहिती नाही. जे पडतील ते प्रसंग पडतील, पण त्या प्रसंगामध्ये त्यांना तारून नेण्याचं सामर्थ्य त्या डोंगरात राहणाऱ्या दासाकडे, समाजात उत्सव करणाऱ्या माणसाकडे नाहीये. आणि तो तितका समर्थ नाहीये. एखादा असू शकेल, नाही असं नाही, पण सामान्य मनुष्य तितका समर्थ नाहीये. त्याला संरक्षण देण्याचं काम हे सगळे वैराग्यशील पुरुष करतात. त्याचं वैराग्य सुदृढ व्हावं याकरता हे समाज आहेत. आणि आमच्यासारख्या सामान्य मनुष्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी अलिप्तता यावी, थोडी तरी आसक्ती दूर व्हावी आणि मनुष्य अत्यंत आसक्त होऊन स्वार्थाने न जगावा याकरता समर्थांनी हे जे वर्णन केलंय हे कसं आहे, अतिरंजित आहे का? तर हो, अतिरंजित आहे. इतकं मनुष्याचं अगदी म्हणजे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे असं सगळ्या संतांनी म्हटलंय. मनुष्याला पण ते अनुभवाला येतं. असं असलं तरी सुद्धा मनुष्याचं जीवन सामान्य मनुष्याचं पुष्कळ बरं जातं असंच त्याला वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात ते आम्हाला पटेलच असं नाही, पण असं असतं का नसतं? असू शकतं. निदान वाचल्यावर आपली प्रतिक्रिया काय होते ही ज्याची त्यांनी ठरवावी. म्हणून ते मला जन्म कर्माची आठवणी, जन्म पातकाची खाणी. जन्म कशा करता घेतो? ते आमचं जे पूर्वकर्म आहे ते संपवण्याकरताच आम्हाला यावं लागतं. ते भोगूनच संपतं, त्यामुळे आम्हाला ते भोगण्याकरता इथं आलं पाहिजे. जन्म पातकाची खाणी. आता काही ना काहीतरी पातक होतच. पातक होतं म्हणजे एक पापणी जरी लवली, एक बोललो जरी, एक ग्लासभर ताक प्यायलो तरी, एक कपभर दूध प्यायलो तरी किती जणांना मारलं. कारण त्या किती प्राण्यांची हत्या केली तेव्हा आमचं दूध तापलं, किती जीवांना संपवलं तेव्हा आमच्याकडे ग्लास ताकाचा एक मिळाला, किती त्या भाजीतल्या जीवांना मारलं म्हणून आमची एक भाजी शिजली. म्हणजे काहीही केलं तरी सुद्धा या जगामध्ये दोष आहेच. श्वासोच्छ्वास केला तरी सुद्धा अनेक जीवाला मारतो आहोत आम्ही. तर त्यामुळे ते म्हणाले की जन्मपातकाची खाणी. आता हे कुणाला लाभत नाही. माऊलींनी वर्णन केलंय त्याप्रमाणे की ज्याची स्थिती, ज्याचा अधिकारच इतका आहे, जो जमिनीवरून चालतो पण त्याचा पाय सुद्धा जमिनीला स्पर्शत नाही, जो देहामध्ये राहतो पण त्याला या जगातल्या एकाही पदार्थाच्या विषयी आकर्षण नाही आणि आवश्यकता नाही, जो आमच्याच सारखा जगताना देहामध्ये दिसतो पण ज्याला श्वास सुद्धा घ्यावा लागत नाही. त्यांनी सांगितलं की या नाकाच्या पुढे असणारा दशांमुळे जो माणसाचा श्वास आहे जो लक्षात येतो त्याच्याकरता तो श्वासाचा आयाम संपूनच जातो. हा जीव किंवा हे सत्पुरुष किंवा हे ब्रह्मभावाला प्राप्त झालेले जे आहेत ते जगात राहून जगाला अस्पर्श आहे. आम्ही जगात राहतो तेव्हा हे सगळं घडणारच. आणि हे सगळे दोष आमच्याकडे आहेत. जन्म काळाची जाचणी उघड आहे. गेल्या मंगळवारी आपण आलो, पुढच्या मंगळवारी आपण येणार. म्हणजे गेला मंगळवार ते हा मंगळवारचा काळ आमच्या आयुष्यातला संपला. याच्यानंतर पुढच्या मंगळवारी येणार म्हटल्यावर तो 7 दिवसांचा काळ संपणारच आहे. जे काळाबरोबर आम्ही चालतो आहोत तेव्हा तो काळ मागे पडतोच आहे. जन्म काळाची जाचणी नीच नवी, रोज नवीन आहे. म्हणाले आपल्यालाच कळत नाही की कसा तो काळ आपल्यावरती घाला घालतो. आजपर्यंत मांडी घालता येतो ती उद्या पायच जवळ येत नाही, तो पुन्हा कधीच जवळ येत नाही. आला आपण म्हणतो अहो कालपर्यंत सगळं बरं होतं, आज असं कसं नाही झालं. आज या काळात काय घडेल आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणून नीच नवी जाचणी आहे म्हणाले काळ. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेची अकारण म्हणाले गथा गोवी. आता आपल्याला काही ते फारसं पुढे घ्यायचं नाहीये, पण पुढे जाऊ. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तारला, जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबेचा वळसा, ममता रूप. ते काय विचारू नका त्यांनी जे शब्द वापरले. जन्म मायेचे
तुम्ही एक स्वतंत्र वाचूनच बघा ते. जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे, जन्म जीवाचे मीपण, असं म्हणत आणखीन एक दोन गोष्टी घेऊन त्यांनी असं म्हटलंय. जन्म हाची विषम काळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अति कुश्चिळ नरकपतन. त्यांनी असं म्हटलं या जन्माचं काही खरं नाही. माणसाने जन्माला येणं आणि मग देह कसा आहे, देहाची कशी अवस्था आहे, देह किती घाणींनी भरला आहे, देहामध्ये किती इन्फेक्शन्स, किती प्रकारचे माणसाच्या शरीराला रोग उद्भवू शकतात, ते सगळे घेऊन आमचा देह कसा चालतो वगैरे वगैरे, अशी एकूण मनुष्याला आपल्या जीवनाच्या विषयी वैराग्य, त्याच्याविषयी. आता आमच्या योग मार्गामध्ये एक सूत्र आहे, त्याला स्वांग जुगुप्सा असा शब्द वापरला आहे की म्हणाले हा जो योगी आहे ह्याची वैराग्यशीलता जशी विकसित होत जाते तसतशी त्याला त्याच्या शरीराच्या विषयीच एक प्रकारची अनास्था निर्माण होते. त्याला वाटतं काय आहे, रोज सकाळी उठलं की खावं लागतं, रोज दुपार झाली की खावं लागतं, रोज संध्याकाळ झाली की खावं लागतं, रोज आंघोळ करावी लागते, रोज देहाला सांभाळावं लागतं. हे नको, या देहाच्या या सगळ्या उपद्व्यापाचं ओझं नको, असं म्हणून त्याला जी देहाच्या विषयीची अनासक्ती आहे किंवा जुगुप्सा म्हणजे खरं तर तिरस्कार किंवा किळस किंवा नकार आहे, त्याला तो देह नकोच असं वाटतं. असं काय आम्हाला वाटत नाही, कितीही काहीही असो. त्यामुळे अकारण या सगळ्या गोष्टीला आपण हो म्हणावं असं काही आपण म्हणत नाही. आणि म्हणून ते म्हणतात पहिल्यांदा देहाच्या विषयी वर्णन केलं, नंतर या प्रपंचाच्या विषयी वर्णन केलं. प्रपंच हाची दुःख मुळे लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलत की तळमळ गर्भवासाची. ते म्हणाले की हा प्रपंचच दुःखद आहे, त्याच्यामध्ये मनुष्याने पुन्हा गर्भवासात येणं तोही काळ त्याला मोठा कठीण आहे. त्याचं फार वर्णन केलंय समर्थांनी की कसं कसं त्याला मातेच्या उदरात राहावं लागतं, त्याला किती प्रकारचे त्रास होतात, त्याचा जीव कसा कोंडला जातो, मग तो आतमध्ये कसा गडबडून जातो, त्याला उद्मरल्यामुळे त्याला कसे त्रास होतात, आणि मग जन्माला आल्याबरोबर लगेच तो सोहम सोहम म्हणणारा कोहम कोहम करायला लागतो की मी तो आहे परमात्मा, मला का गर्भवास आला. आणि नंतर मात्र जन्माला आल्यावर म्हणतो की मी कोण आहे, मी कुणाचा मुलगा आहे, मी कुणाच्या घरात जन्माला आलो, मी कोणत्या गावात जन्माला आलो वगैरे वगैरे. आणि असं करत त्यांनी असं म्हटलंय की बालपणापासून जगण्याच्या जितक्या म्हणून शक्यता आहेत, संभावना आहेत, त्या कशा कशा प्रत्येक वेळी नाकारता येतात की बालपणी मृत्यू होऊ शकतो, काही होऊ शकतं, कसा तरी शिक्षण होऊ शकतं, होऊ शकत नाही, दुखणी येतात, येऊ शकत वगैरे वगैरे. या सगळ्यांना टाळत किंवा या सगळ्याच्या बाहेर पडत मनुष्य मोठा होतो, मग त्याचा विवाह होतो, मग त्याच्या पुढे येणाऱ्या अडचणी, मग त्याचे व्यवसाय, मग व्यवसायातल्या अडचणी, मग त्याच्या गावात पडलेले दुष्काळ, मग त्याच्यातून येणाऱ्या अडचणी, त्या अडचणीतून जगणं अवघड होणं, मग परदेशाला जाणं. मी हल्ली विनोदानी म्हणते तसंच आहे की हल्ली मुलं आमची परदेशात जातात. आता प्रत्येकाच्या घरातलं एक दोन तरी परदेशात आहे. मी नेहमी म्हणते आम्ही सगळे देशोधडीला लागलेले लोक, आम्ही परदेशात कशाला जातो, आम्ही देशोधडीला लागलो. कारण आमच्या देशात राहून आम्हाला काही करता येत नाही, आमच्या देशात राहून आम्हाला शिकता येत नाही, आमच्या देशात राहून आम्हाला नोकऱ्या करता येत नाही, आमच्या देशात राहून आम्हाला संपन्नता मिळत नाही, आमच्या देशात राहून आमच्या बुद्धीचा विकास होत नाही, आमच्या बुद्धीला योग्य खाद्य मिळत नाही, आमच्या इथल्या इतक्या समस्या आहेत की ह्या समस्यांना तोंड देता देता आम्ही हैराण होतो. म्हणजे शेवटी आम्ही परदेश धरतो. समर्थांनी जे वर्णन केलंय त्याच्यामध्ये परदेशात जाणारी मुलं सुखारी जातात आणि तिथे सुखारी राहतात आणि तेवढा तो आपल्या देशापेक्षा इथंच पुष्कळ सुख आहे. पण समर्थ म्हणतात परदेशात सुद्धा कसं दुःख आहे. आता जे सुख आहे म्हणतात त्यांना जेव्हा तिथल्या नोकऱ्या सुटतात आणि पुन्हा इथं येऊन नोकऱ्या धरायची वेळ येते तेव्हा त्यांना कळतं की तिथे कसं दुःख आहे. एरवी असणारं दुःख मनुष्य डोळ्यावर कातडं ओढतो. जसं आम्ही आमच्या जीवनामधल्या प्रतिकूलतेवर कातडच ओढलाय तसंच तीही मुलं तिथे आपल्याला नागरिकत्वामध्ये जो दुय्यम दर्जा देतात, आपल्याला ज्या पद्धतीने मान्य करतात, आपल्याला ज्या पद्धतीने प्रत्येक विषयामध्ये आपण कितीही हुशार असलो तरी आपल्याला नेहमीच नंबर 2 वर ठेवतात, ते कधीच नंबर 1 वर जाऊ देत नाही. म्हणजे आपलं खच्चीकरण काही तिथे कमी होत नाही, पण ते खच्चीकरण आहे याच्याकडे आम्ही लक्षच देत नाही म्हणून आम्ही कातडं ओढलंय आमच्या डोळ्यावरती आणि आहे हे सगळं चांगलं आहे मानलंय. पण समर्थ म्हणतात एक दिवस असा येतो की जिथे आमच्या मनाची समजूत करून घेऊन आम्ही चांगलं म्हणतो तिथून सुद्धा आम्हाला परत यायची वेळ येते आणि मग आल्यानंतर इथं काय होतं, इथे काय परिस्थिती असते, असं सांगत सांगत समर्थांनी आमच्या आयुष्यातल्या
सगळ्या अडचणी सांगितल्या मुलांच्या समोर असणाऱ्या किंवा त्या तरुण माणसाच्या समोर असणाऱ्या. त्यानंतर त्या काळातली समस्या काय होती माहिती नाही, पण त्या काळामध्ये मुलं पुष्कळ होत होती, परंतु त्या पुष्कळ बालमृत्यूचं प्रमाण पण खूप होतं. पण त्यांचं जे प्रसिद्ध वचन आहे ते इथे, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेसी लागली काही खाया मिळेल. म्हणाले हे असं ज्याच्या घरामध्ये झाले. आता खूप वर्णन अतिरंजित आहे, पण ते मला इथे करावं असं वाटत नाही म्हणून मी करत नाही. आपण आपल्या ठिकाणी वाचा, त्यांनी ते पुष्कळ लिहिलंय. त्याच्यामध्ये आई वडील कसे राहतात, मुलांचं काय होतं, त्या मुलांची परिस्थिती कशी असते, घरात लोक कसे मरतात, वैभवहीनता कशी येते, असं त्याच्यामध्ये वर्णन केलंय. आणि पुढे शेवटी त्यांनी वर्णन असं केलंय की हा विदेशी जाऊन आल्यानंतर तिथून पैसा मिळवून आणतो असं त्याला वाटतं, पण पैसा मिळवून जेव्हा तो परत इथे येतो त्यावेळी तो कशा कशाला तोंड देतो. असं करत ते म्हणाले की सगळं दुःख त्याला ते बघावं लागतं, सगळ्या दुःखाला त्याला तोंड द्यावं लागतं. आणि शेवटी म्हणाले तुम्ही कुठे जा न जा, किंवा आता आम्ही आमच्या आयुष्याबद्दल जर म्हटलं तर आमचं आयुष्य चांगलं गेलं बाबा, आम्ही कुणीच आम्हाला विचारलं तुमचं आयुष्य कसं गेलं तर आम्ही म्हणून अगदी उत्तम गेलं, आम्हाला आमच्या आयुष्याबद्दल तक्रार करण्याकरता काही नाही. जसं लोक विचारतात ना की हे आयुष्य तुम्हाला पुन्हा जगायला मिळालं तर तुम्ही काय मागाल, आम्ही म्हणू काही नाही, जसं दिलं होतं तसं आम्हाला चालेल, जे दिलं आहे ते काही त्यांनी कमी नाही दिलं, सगळं चांगलंच दिलंय. ही जी एक त्याची पॉझिटिव्ह बाजू आहे की आपल्याला जे आहे जे मिळालं आहे ते चांगलंच आहे. हे सगळं जरी चांगलं असलं तरी समर्थ म्हणतात सगळ्यात शेवटची जी येणारी वृद्धावस्था आहे ती काही कुणाला फार चांगली आहे असं म्हणता येणार नाही. येणारी जी वृद्धा ते म्हणाले पुढे बुद्धीस तत्वता गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी. म्हणाले जन्माला येताना सुद्धा या जीवाला फार क्लेश होते मातेच्या उदरात राहण्याचे, आणि आता मरण जवळ आल्यानंतर सुद्धा जीवाच्या ठिकाणी क्लेश आहे. मृत्यू स्वीकारताना तेही त्या म्हातारपणाचे क्लेश सुटत नाही. आता जर वाटलं की या सगळ्या दुःखातून बाजूला जावं तर समर्थ म्हणतात जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर मनुष्याने परमार्थाचा विचार करावा की आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याकरता आपण काय स्वीकारलं तर जीवन अधिक सुखाचं होईल. आणि ते म्हणतात त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे की अध्यात्मविद्या, की जो मनुष्य या अध्यात्माचा विचार करेल त्याचं वृद्धत्व सुखाचं होईल, त्याचा जन्म सुखाचा होईल, त्याचं मरण सुखाचं होईल. कारण अभ्युदय आणि निश्रेयस हे दोन्ही सांभाळणं हे त्या परमात्म्याचंच काम आहे, तोच सांभाळणार आहे आणि त्यामुळे तो आम्हाला सांभाळेल आणि त्यांनी सांभाळावं याच्याकरता आयुष्यभर माणसांनी प्रयत्नशील राहावं याकरता समर्थ इथे सांगतात. आता त्याच्या पुढे जिथून आपण आपला हे सुरू करणार आहोत तो त्याचा 6वा समास आहे. त्या दशकातले 5 समास आपण घरी वाचण्याकरता सोडून दिले. त्यातला 6वा समास हा आध्यात्मिक ताप असा आहे. त्रिविध ताप ज्याला म्हटलेले, त्या अध्यात्मातल्या जेवढ्या म्हणून संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना मला तर असं वाटतं की दासबोधा इतक्या सुस्पष्ट कोणत्याही ग्रंथामध्ये बघायला मिळणार नाही. आपण अगदी आतापर्यंत जेवढं करून पुढे आलो त्यात सुद्धा आपण काय फार चिंतन करत नाही, पण आपण वैयक्तिक वाचताना त्याचं चिंतन केलं तर आपल्या पुष्कळ गोष्टी लक्षात येतात की त्यांनी ज्या बारकाव्याने आपल्या आयुष्याबद्दल मांडलेलं आहे ते इतका बारकावा प्रत्यक्षात तत्वज्ञान पुष्कळ मोठं जरी मांडलं तरी व्यवहाराच्या पातळीवरती त्या तत्वज्ञानाचं नेमकं स्वरूप काय ते समर्थांनी जसं मांडलंय तसं आपल्याला इतरत्र कुठे दिसणार नाही. ते आता म्हणतात आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात. आम्ही नेहमीच म्हणतो त्रिविध ताप, पण त्रिविध ताप व्याख्या काय आणि व्याख्या केली तरी प्रत्यक्ष त्या तापांचं स्वरूप काय. तर म्हणाले श्रीराम तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊन. जो तापत्रये पोळला तो संत संगे निवाला आर्तभूत तोषला पदार्थ जीवी. म्हणाले ह्या तापत्रयांनी जो पोळला आहे तो कुठे शांत होतो, त्याला कुठे स्वास्थ्य मिळतं. तर म्हणाले त्याला संतांच्या सहवासातच स्वास्थ्य मिळू शकतं. आणि खरंच आहे जो जो जीवनाची धकाधक वाढत जातीये तो मनुष्य आपल्याला कुठेतरी अशी हिरोळ शोधायचा प्रयत्न करतो की त्याला असं वाटतं ही शांतता कुठेतरी मिळावी, आपल्या जीवाला एक स्वास्थ्य मिळावं. कसं आहे म्हणाले
त्या अर्थभूत तोषला पदार्थे जेवी, की जशी त्याला खूप भूक लागलेली आहे आणि त्याला उत्तम असं भोजन मिळालं तर तो जसा त्या भोजनाने तृप्त होतो. जे क्षुधा क्रांतास मिळे अन्न, तृषा क्रांतास जीवन, बंदी पडिल्याचे बंधन तोडिता जेवी. म्हणाले जसा एखादा वरती म्हणाले त्याप्रमाणे त्या अर्थतेचं खाली स्पष्टीकरण आहे. आणि वर नुसता अर्थ घेतला तर अर्थभूत तोषला पदार्थ जीवी. अर्थ म्हणजे भगवंताची आर्त भक्ती करणारा किंवा अर्थ त्यांनी काहीतरी मागणारा, आणि जो जो पदार्थ मागतोय त्याला पुष्कळ मोकळा अर्थ आहे. म्हणजे अनेक अर्थ त्याच्या बाबतीत काढता येण्यासारखे, की हा अर्थ आहे कशा करता तर त्याची अमुक एक समस्या आहे, ती समस्या सुटावी. आपल्या आयुष्यात आता एखादी समस्या आहे की आपल्याला असं वाटतं आता आपण अगदी भयंकर आर्थिक अडचणीत आहोत, आपण म्हणतो देवा आता बाकी सगळं जाऊ दे, ह्या अडचणीतून त्वरित बाहेर काढ. या अडचणीतून बाहेर पडल्यावर मग आपण बोलू काय करायचं ते. आणि खरोखरच मनुष्य त्या क्षणी का त्या अडचणीच्या तणावात असतो की त्यांनी इथे म्हटलंय तसं की अर्थभूत तोषला पदार्थ जेवी. त्याला ती वस्तू मिळाली की त्याला त्याचा आनंद. त्या माझ्याकडे एक बाई तिकडे परवा गीताधर्म मंडळात आल्या होत्या, त्यांच्या मुलीला ऍडमिशन घ्यायची होती. त्या म्हणाल्या मला मुलीला स्कॉलरशिप मिळते ती सप्टेंबरमध्ये मिळते, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं यजमान आता कमावू शकत नाही, माझ्या एकटीच्या लहान मोठ्या कामावरती माझं घर चालतं. या मुलीची जर स्कॉलरशिप आधी मिळाली असती तर मी ऍडमिशन घेऊ शकले असते, पण ती जर नाही मिळाली तर माझ्या मुलीची ऍडमिशन कशी घेऊ. नाही ऍडमिशन घेतली तर ही मुलगी पहिली आली आहे त्या पहिल्या वर्षाला, आता तिचं दुसरं वर्ष कसं पुरं होईल. म्हणजे तुम्ही काही करा आपण यातनं बाहेर काढा. म्हणजे तिला इतकं रडू यायला लागलं सांगताना की म्हणाली अहो असं दुसऱ्याला मागावं हा काही आपला स्वभाव नाही, हा आपल्यावरचा संस्कार पण नाही. पण म्हणाली परिस्थिती माणसाला अशा अडचणीमध्ये आणते की आपल्याला काहीतरी मागितल्याशिवाय भागत नाही. ज्या क्षणी तिची समस्या सुटली त्या क्षणी तिच्यावरचा ताण इतका निघून गेला की त्यांनी तसं म्हटलंय की कुठल्याही प्रकारे अर्थ आहे. काय काय अर्थतेचे प्रसंग असतील, एखादी व्याधी आहे भयंकर मनुष्याला त्याचे वेदना होत आहे आणि त्या वेदनांमधून बाहेर पडणं अवघड झालंय, पण डॉक्टरांनी अशी एक गोळी दिली की ताबडतोब त्या माणसाची वेदना थांबली. तो म्हणतो बस तुम्ही डॉक्टर आता या क्षणी देवदूतासारखे आहात. जी अर्थता ज्या क्षणी असेल म्हणून त्याला अर्थभूत तोषला, ज्याला ज्या गोष्टीची अर्थता आहे तो पदार्थ जेवी, ज्या पदार्थाने त्याची अर्थता दूर होते. हा एक सामान्य सिद्धांत त्यांनी सांगितला की मनुष्याला अमुक एक पाहिजे आहे, एक आश्वासन पाहिजे. काहीतरी खूप समस्या आहे आणि ती डोक्याला नुसती भुगा पडते आपल्या डोक्याचा, तर कुणीतरी एखादा आपल्याला असा भेटला आणि त्याने कशाला काळजी करता, हे असं काही होणार नाही, थोड्या दिवसात हे सगळं चित्र पालटेल बघा. उगाच मी ज्योतिषाकडे जातो का, उगीच जात नाही आम्ही, कारण आम्हाला ती त्या ठिकाणी तो लोकल अॅनेस्थेशिया पाहिजे असतो की त्यांनी आम्हाला सांगितलं की बस आता काही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. की आपण खरं का खोटं, खरं होईल का नाही हा विषय पुढचा, पण त्या क्षणी आश्वासित होतो मनुष्य. एक आश्वासन कुठल्या ना कुठल्या प्रकारचं माणसाला पाहिजे, ते मिळालं की तो शांत होतो. आणि तसं त्यांनी म्हटलंय की जर भूक लागलेली असेल तर त्याला अन्न मिळाल्यावर, जर तहान लागली असेल त्याला पाणी मिळाल्यावर, जर एखादा बंदिवासात अडकलेला असेल तर त्या बंदिवासातून मोकळं झाल्यावर. म्हणाले तर काय ओलीस ठेवलेली माणसं थोडी आहेत का, त्या लोकांना आशा पण राहत नाही. 15-15 वर्ष बिचारे कुठे आता आमच्यापैकी कितीतरी जवान पाकिस्तानच्या ताब्यात कैदेत असतील, आणि जर कोणत्या तरी ओलीस ठेवलेल्या आपल्याकडच्या लोकांच्या बदल्यात जर आपले 4 जवान तिकडून सुटून आले किंवा आपली 4 माणसं सुटून आली तर त्या माणसाला अशी कल्पनाच नसते की ज्या बंदिवासात आम्ही खितपत पडलोय त्यातनं कधीतरी आमच्या मायभूमीला येऊन आमच्या लोकांच्या मध्ये आम्ही राहू. म्हणजे तो बंदिवासातून सुटल्यानंतर त्या अर्थाला जो संतोष आहे तर त्यांनी त्याच्याकरता वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून म्हणाले महापुरात हैराण झालेला आहे आणि तो पहिल्या तीराला लागलेला आहे. स्वप्नामध्ये भयंकर दुःख होत आहे आणि त्याला ते स्वप्न सहन होत नाहीये, पण लवकरच तो जागा झाला स्वप्नात. ते भयानक पाहणं वाचलं. कुणाला अगदी आसन्न मरण आहे आणि त्याला असं औषध मिळालं की तो त्यापासून पुन्हा त्याला जीवन मिळालं. संकट येऊन पडलं, त्या संकटाचं निवारण झालं, रोग्याला औषध मिळालं आणि कसं अगदी हमखास योग्य असं त्याला जो जो आरोग्य संपन्नतेचा आनंद व्हावा अशा प्रकारेच. म्हणजे तैसा संसारे दुःखावला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाचे.
म्हणाले असं ज्याला या सर्व प्रकारची दुःख हैराण करतात आणि आता त्या दुःखातून बाहेर पडायला काय, कारण असं आहे की काही दुःखांना नक्की औषध आहे किंवा काही दुःखांना नक्की पर्याय आहे, काही दुःखातनं आम्ही नक्की बाहेर पडू शकतो, पण काही दुःख अशी आहेत की त्यातनं आम्ही बाहेर पडूच शकत नाही. ही दुःख आम्हाला भोगूनच सोसूनच संपवावी लागतात. आता जर ती भोगून सोसून संपवायची आहे तर म्हणाले त्याला काय पर्याय आहे, कारण त्या सोसण्याकरता बळ पाहिजे. तर ते बळ कशाने मिळेल, तर ते बळ म्हणाले परमार्थ देते, की परमार्थानेच त्याला बळ. परिस्थिती कधीच पालटत नसते, त्या परिस्थितीला फक्त आम्हाला अनुकूल करून घ्यावं लागतं आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा चांगला मार्ग काढावा लागतो. आणि म्हणून ते म्हणाले, म्हणून परमार्थच आम्हाला योग्य मार्ग देऊ शकतो, कोणी देऊ शकत नाही. ते त्रिविध ताप ते कैसे आता बोलिजे तर तैसे, ये विषयी एक असे वाक्याधार. म्हणून त्यांनी वाक्याधार म्हणून काही श्लोक दिले. आता त्यांनी 3 ताप सांगितले. आता ते व्यवस्थित एखादा आपण अभ्यासक्रम मांडावा ना, समर्थांनी तसंच मांडलंय. खरं म्हणजे आतापर्यंत त्यांची जो मांडणी पाहिली तर आपल्याला एखादा विषय शिकवायचा आहे की आपण वेळ होता 5 मिनिटं वेळ, तर त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला हा विषय मी शिकवणार आहे आणि समर्थ म्हणतात मी तुम्हाला असा असा शिकवणार आहे, तुम्हाला हे हे कळलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्यांनी ग्रंथाची जवळजवळ मांडणी केली. खरं म्हणजे हे सगळे स्फुट आहे, हे प्रत्येक समासात प्रसंगोचित लिहिलेले, या प्रसंगात त्या प्रसंगात त्या प्रसंगात, पण तरी सुद्धा त्याची योजना किंवा ज्याला संपादन म्हणू, एडिटिंग म्हणू, ते समर्थांनी अगदी उत्तम प्रकारे केले आणि त्याचं ते वर्गीकरण करून संकलन करून ते सगळे जे दशक आणि समास जोडले. तर आता इथे ते म्हणतात, आता तुम्हाला मी तापत्रय सांगणार आहे या ठिकाणी. आतापर्यंत म्हणाले तुम्हाला पहिल्यांदा मूर्खाची लक्षणं सांगितली, मग त्याच्यानंतर सात्विक, राजसिक, तामसिक, काय सत्वरजतम आहे ते सांगितलं. त्यानंतर म्हणाले भक्ती काय आहे, माणसाच्या जे नरदेहाचं महत्व काय हे आधी सांगितलं बरं का, आणि ते इतकं गौरवून सांगितलं. आणि त्यानंतर आता हे जन्म दुःख निरूपण केलेलं आहे, आणि जन्माला आल्यानंतर किती दुःख आहे ते सांगितलंय. भक्तीचं निरूपण केलेलं आहे, वैराग्याचं निरूपण केलंय, आणि इतकं सगळं निरूपण झाल्यानंतर मग ते आपल्याला म्हणाले हे पुष्कळ ऐकलं वाचलं, आणि कदाचित मी सांगायच्या आधी सुद्धा म्हणाले तुम्हाला हे सगळं पुष्कळ माहीत असेल, पण माहीत असून जो चुका करतो तो पढत मूर्ख आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला इथे पढत मूर्खापाशी आणून सोडलं. इथे आणून सोडल्यावर आता ते म्हणतात आता शहाणं व्हायचंय ना, आता शहाणं होण्याकरता तुम्हाला आयुष्यात दुःख किती प्रकारची आहेत ती सांगतो. म्हणून ते आधी जन्म दुःख निरूपण आणि स्वगुण परीक्षा असं करून ते 5 त्यांनी समास सांगितले. आता 6व्या ठिकाणी अगदी ज्याला आपण प्रॉपर विषयावरती आलेले आहेत ते, आणि आपल्याला आता अगदी मुळात तो विषय सांगायला लागले की म्हणाले आता त्रिविध ताप कशाला म्हणतात आणि या परमार्थामध्ये मनुष्य कसा प्रवेश करतो. तेव्हा म्हणाले एक ताप, 3 ताप आहेत म्हणाले. एक ताप आध्यात्मिक, दुजा तो आधिभौतिक, तिसरा अधिदैविक ताप जाणावा. आध्यात्मिक तो कोण, कैसी त्याची ओळखणं, आधिभौतिकाचे लक्षण जाणीजे कैसे. आता म्हणले आध्यात्मिक ताप कोणता, त्याचं लक्षण कसं समजावं, अधिभौतिक ताप कोणता, त्याचं लक्षण कसं समजावं, अधिदैविक ताप कोणता, त्याचं लक्षण कसं समजावं. म्हणाले त्याची दशा, अधिदैविक तो कैसा, कवणतयाची दशा, काय त्याचं स्वरूप आहे, हे जी विशद कळे यायचा विस्तार कीजे. आता हा संवाद आहे ना, गुरु शिष्याचा संवाद, म्हणून त्या संवादात आता त्यांना सांगितलंय की हे विशद करून सांगा आम्हाला कळेल असं, म्हणजे विस्तार कीजे, त्याचा योग्य तो विस्तार करा. हा जी म्हणून वक्ता, आता म्हणाले हा श्रोता वक्ता श्रीराम आहे. त्यांची धारणा अशी आहे की श्रोताही श्रीराम आहे आणि वक्ताही श्रीराम आहे. श्रोत्यांनी विचारलं अहो एवढं त्रिविध तापाबद्दल तुम्ही बोलताय, मग सांगा तरी हे ताप म्हणजे काय आहे. तर म्हणाले त्यांनी हे प्रश्न विचारले, मग त्यांनी उत्तर दिलं की हे 3 ताप असे असे आहेत. तुम्हाला ठीक आहे, हे 3 असे आहेत तर मग ते कसे आहेत, त्याचं स्वरूप काय आहे ते आम्हाला जरा विस्ताराने सांगा. हा जी म्हणून वक्ता, हो म्हणाले. वक्त्याने म्हटलं हो सांगतो तुम्हाला. झाला कथा विस्तारता, म्हणाले आता कथा म्हणजे हा जो विषय आहे त्या विषयाचा हा वक्ता विस्तार करता झाला. आता तो विस्तार करणार आहे. आध्यात्मिक ताप आता सावध आहे का, म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला आध्यात्मिक ताप सांगतो. देह, इंद्रिय आणि प्राण ह्याचा अगदी पक्क लक्षात ठेवायच्या गोष्टी, या बेसिक लक्षात ठेवायचा, अगदी मूलभूत. मग पुढे त्याचा विस्तार लक्षात ठेवला न ठेवला सोडून द्यायचा. आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आत्मा ज्याच्या आश्रयाने राहतो तो. आत्मा कुणाच्या आश्रयाने राहतो, एक देह. देहाच्या मध्ये आणखीन अधिक पर्टिक्युलर झालो आपण, आणखीन त्यातली विशेषता सांगायला लागली.
तर काय इंद्रिय. आता इंद्रिय सुद्धा ज्याच्यामुळे जगतात तो प्राण. म्हणाले थांबोनी योगे आपण, म्हणजे प्राण यांचे योगे आपण, सुखदुःखे शिणे जाण या नाव आध्यात्मिक. देहाला झालेलं सुख दुःख, इंद्रियांना झालेलं सुख दुःख, प्राणाला झालेलं सुख दुःख, आणि प्राणाला सुद्धा होतं. एकदम श्वास घेता घेता धाप लागते, एकदम श्वास घेता घेता श्वास गुदमरतो, एकदम आत धडधडायला लागतं, त्याबरोबर त्या धडधडण्याबरोबर श्वासाची गती सुद्धा अनियमित व्हायला लागते. हे सगळं जे आहे ते प्राणाशी होतं, इंद्रियांशी होतं. म्हणजे डोळे आहेत, डोळ्याला चष्मा लावून सुद्धा पाहिजे तितकं दूरचं दिसत नाही, चष्मा लावून सुद्धा जवळचं वाचताना डोळे दुखायला लागतात. म्हणाले सगळं इंद्रियांशी जे निगडित आहे ते आणि देहाशी निगडित आहे ते. देहामध्ये एवढ्या सगळ्या संस्था आहेत. पचन संस्था बिघडली आली गडबड, माणसाची नर्वस सिस्टीम बिघडली आली गडबड, माणसाची आणखी एवढ्या सगळ्या हृदयाभिसरण आहे, सगळ्या उत्सर्जन संस्था आहेत. सगळ्या देहामध्ये जे जे म्हणून व्यवहार चाललेले आहेत त्या सगळ्या व्यवहारामध्ये थोडी सुद्धा गडबड झाली की आम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. सगळं फिट पाहिजे, सगळं योग्य तऱ्हेने चाललं पाहिजे. ते नाही चाललं तर त्रास आहे. फक्त एकच आहे की देवाने बनवलेला हा जो देह आहे त्या देहाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या ठिकाणी कमतरता निर्माण झाली तरी सुद्धा ईश्वराच्या कृपेने देह चालू राहतो. म्हणजे 30% लिव्हर काम करत आहे तरी सुद्धा देह चालू आहे, 30% 20% हार्ट काम करत आहे तरी देह चालू आहे, मेंदूमध्ये अल्झायमर झाला आहे तरी देह चालू आहे. विस्मरण पुष्कळ, हे अल्झायमर सारखं नाही पण व्यवहाराच्या पातळीवर विस्मरण होतं, सुधरत नाही, काही निर्णय घेता येत नाही, काही व्यवहारातलं समजत नाही, जे सांगितलं किंवा जो व्यवहार करण्याकरता जी सामान्य व्यावहारिक बुद्धी पाहिजे ती पण कार्यक्षम नाही तरी सुद्धा व्यवहार चाललेला आहे. म्हणजे कोणतीही संस्था कमी जास्त झाली तरी हा जो देह आहे, म्हणून त्या नरदेहाचं मन आहे ते सांगितलं. आणि इथं त्याचा ताप सांगितला की त्याचा ताप का आहे, कारण ज्याला निर्णय घेता येत नाही त्याला आयुष्यभर दुसऱ्याच्या अधीन राहावं लागतं. त्या माणसाला होणारे सगळे त्रास सोसून तर त्याला निर्णयच करता येत. माझ्यासमोर माझ्या ओळखीचा एक मुलगा आता इथे वैदिक याच्यामध्ये आलेला आहे शिकायला. त्याच्या दृष्टीने त्याला पुष्कळ समस्या आहेत, खरे आहेत. तर मी त्या मुलाला म्हटलं अरे असं नाही, दुसरे माणसं आपल्याला जेव्हा त्रास देतात तेव्हा थोडंसं तरी त्याला उदाहरण दिलं. म्हटलं वासुदेवानंद सरस्वतींनी कसं सांगितलं की तो विषारी नाग होता, तो नाग सगळ्यांना फार त्रास द्यायचा आणि जाता येता प्रत्येकाला दंश करायचा. आणि मग लोक म्हणाले ह्या नागाला आता मारून टाका. तो वासुदेवानंद सरस्वतींनी त्याला पाहिला आणि त्यांनी बघितलं की ह्या नागाला फार लोक त्रास देतात आणि याच्या मरणावर टपले. तर लोकांनी सांगितलं याला बघा बरे ह्या नागाला. आणि ते म्हणाले ठीक आहे त्याला मी बंधन घालतो. म्हणून त्यांनी मंत्रांनी त्याला बंधन घातलं आणि ह्या एवढ्या भागाच्या बाहेर तो जाणार नाही. आणि त्या बंधनामुळे त्या प्रभावामुळे त्याला तेवढ्याच रिंगणामध्ये फिरावं लागलं. लोकांच्या लक्षात आलं की वासुदेवानंद सरस्वतींनी याला जेरबंद केलेला आहे इथे, आता हा काय करू शकत नाही, हा काय बाहेर पडू शकत नाही, मग जो येईल त्यांनी त्याला दगड मारावे. तर तो साप पुन्हा वासुदेवानंद सरस्वती शेजारच्या गावाला गेलेले परत आले. तर त्यांनी पाहिलं त्या नागाची दशा. ते म्हणाले अरे तुला मी बांधला का तर तू त्यांना इतका त्रास देत होतास म्हणून, पण आता तुला जेरबंद केल्यानंतर तू दंश करू नको म्हटलं, तुला फुत्कारायला कोणी नको म्हटलं, जरा फुस केलं असतंस तर कोणी जवळ उभं राहिलं नसतं, तुला मारलं नसतं. तसं आहे माणसाचं की माणसाला सुद्धा मी तुम्हाला म्हटलं तर त्या मुलाला म्हणतात अरे तू किती ऐकून घेतोस दुसऱ्याचं, तू थोडासा जरी उलट उत्तर देशील किंवा सांगशील की नाही बा तुम्ही मला हे करायला लावताय खरं पण हे माझ्या कुवतीच्या बाहेर आहे, हे मला होणार नाही, मला अभ्यास करायचा आहे, मी अभ्यासच करणार. अरे म्हटलं तुझ्या बाजूनी तू जर स्वतःचं व्यक्तिमत्व किंवा मला काही अस्तित्व आहे हे जर दाखवणारच नाहीस तर तुला चेपणारी चेपतच जाते. तुला तू आहेस हे अस्तित्व दाखवायला पाहिजे की नाही. तसं आहे हे समर्थांचं. समर्थ आपल्याला म्हणतात की देहाच्या पातळीवरती पीडा आम्ही का भोगतो, आम्ही आमच्या गुणांनी भोगतो. आम्हाला सगळ्या प्रकारचं समर्थांना आम्हाला शहाणं करायचं. ते म्हणतात सगळ्या बाजूनी शहाणे व्हा, व्यवहाराने शहाणे व्हा, निर्णय घेताना शहाणे व्हा, आपल्या देहाला सांभाळताना शहाणे व्हा, अशा अनेक प्रकारांनी शहाणपण यावं. म्हणून ते सांगतात की आध्यात्मिक सुख दुःख काय आहे ही मी तुम्हाला सांगतो.